नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आज आपल्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत। मित्रांनो, आपली आजची बातमी आहे आजची मोठी खुश खबर। कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी सरकारने घेतले 6 धडाकेबाज निर्णय। जाणून घ्या सविस्तर माहिती। दिनांक 24 ऑक्टोबर 2025 या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कर्मचारी व पेन्शनधारकांच्या हितासाठी सरकारने केली मोठी घोषणा। आता कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी ही घोषणा फायदेशीर ठरणार आहे। त्यासाठी सरकारने कोणते 6 मोठे निर्णय घेतले, या निर्णयाचा फायदा कर्मचारी व पेन्शनधारकांना कशा प्रकारे होणार आहे, उपरोक्त प्रश्नांची सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास व आवश्यक पहा। चला तर करूया आजच्या दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। सरकारने बदलले अत्यंत महत्त्वाचे 6 निर्णय। तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार नोव्हेंबर मध्ये मोठा फायदा। चला तर पाहूया या बातमीचे सविस्तरपणे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया। कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या 6 निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घेतलेले 6 निर्णय पुढील प्रमाणे आहेत। 1. बोनस लागू केला आहे। 2. CGS दरामध्ये मोठा बदल केला आहे। 3. UPS योजनेची मर्यादा वाढवली आहे। 4. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बाबत निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना महागाई पासून काही प्रमाणात फायदा होणार आहे। 5. तसेच मेडिक्लेम बिल कॅशलेस योजना होणार सुरू। या संदर्भामध्ये मेडिक्लेम पॅकेज दरात बदल केला आहे आणि हे नवीन दर ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। यामुळे या योजनेच्या अंतर्गत आता मेडिक्लेम कॅशलेस होण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत मिळणार आहे। कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणाही करण्यात आली असून ग्रुप सी आणि ग्रुप डी त्याचबरोबर नॉन गॅजेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांना 30 दिवसाचा ऍड हॉक बोनस दिला जाणार आहे। मर्यादा 6,908 रुपयाची असेल तर काही कर्मचाऱ्यांना 60 दिवसाच्या वेतनासारखे प्रोडक्ट लिंक्ड बोनस मिळणार आहे। सरकारने युनिफाईड योजनेत मोठा बदल केला आहे आणि या आता आधीपासून जास्त रिटायरमेंट आणि ग्रॅज्युएटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। UPS मध्ये समाविष्ट होण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे। त्याचबरोबर 6वा अत्यंत महत्त्वाचा धडाकेबाज निर्णय। सरकारच्या नवीन निर्णयामुळे पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत ऑफलाईन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही। आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देऊ शकणार आहेत। ते घर बसलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ऑथेंटिकेशन
चा वापर करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.